हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. तर आज आपण बामू युनिव्हर्सिटीचा BEd सेम थर्डचा लर्निंग अँड टीचिंग या सब्जेक्टचे PYQ बघणार आहोत. हा पेपर 2023चा आहे. तर वेळ वाया न घालवता आपण जो पेपर आहे तो स्टार्ट करूया. लर्निंग अँड टीचिंग हा जो सब्जेक्ट आहे याचा थिअरी पेपर हा 80 मार्क्सचा आहे. तर यामध्ये तुम्हाला पासिंग मार्क्स हे 32 पाहिजेत. तुम्हाला पेपरमध्ये 80 आउट ऑफ 32 मार्क्स असतील तर तुमचा हा जो पेपर आहे लर्निंग अँड टीचिंग हा क्लिअर होईल. तर आपण स्टार्ट करूया. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जे आहेत क्वेश्चन 1मध्ये 10 MCQ दिलेले आहेत. तर 12 MCQ दिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला 10 MCQ जे आहेत ते सॉल्व करायचे आहेत. तर लर्निंग आणि टीचिंग यामध्ये टीचिंग कसं असायला पाहिजे आणि स्टुडंट्समध्ये ते काय लर्न आउट करतात हे आपल्याला या सब्जेक्टमध्ये आहे. तर आपण MCQज बघूया. यामध्ये तुम्हाला 12 MCQ पैकी 10 MCQ जे आहेत ते सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो आहे यामध्ये तुम्हाला 6 क्वेश्चन्स दिलेले आहेत. या 6 क्वेश्चन्सपैकी तुम्हाला कोणतेही 4 क्वेश्चन्स जे आहेत ते सोडवायचे आहेत. तर हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2 त्यामध्ये तुम्हाला 300 ते 400 शब्दात लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट एका क्वेश्चनला तुम्हाला 10 मार्क्स दिलेले आहेत. तर तुम्हाला ॲटलिस्ट 5 पेजेस तुम्हाला लिहायचं आहे. तर जो आहे पेपर कसा लिहायचा यावर पण मी एक इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवेल. तर हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2मध्ये तुम्हाला 6 पैकी जे आहेत ते 4 क्वेश्चन्स सोडवायचे आहेत. तर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन हा ॲटलिस्ट 5 पेजेस लिहायचा आहे आणि 300 ते 400 शब्दात हा आपल्याला लिहायचा आहे. तसेच त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो आहे त्यामध्ये आपल्याला 8 क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्यापैकी आपल्याला कोणतेही 6 क्वेश्चन्स जे आहेत ते सोडवायचे आहेत. आता हे जे 6 क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला 200 ते 250 शब्दात लिहायचे आहेत. म्हणजे तुम्हाला 2.5 एवढे पेजेस तुम्हाला लिहावं लागतात. तेव्हा तुम्हाला जे आहेत ते यामधला 8 पैकीचे 6 क्वेश्चन्स आहे. प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला इथे 5 मार्क्स आहेत. तर 5 मार्क्ससाठी तुम्हाला 2.5 पेज एवढं तुम्हाला लिहावं लागते. तरच तुम्हाला 5 पैकी 4, 4.5 एवढे मार्क्स भेटू शकतात. तर हे जे आहे हा जो आहे टीचिंग अँड लर्निंग हा पेपर होता 2023चा. तर हा जो पेपर आहे हा तुम्हाला नक्कीच युजफुल ठरेल. तर तुम्ही ह्या क्वेश्चन्सला गो थ्रू करा. सर्वच क्वेश्चन करा. एका क्वेश्चनमधला जो पण टॉपिक आहे तो पूर्ण कव्हर करा, जेणेकरून त्यामधले वेगळे जरी क्वेश्चन्स आले तरी तुम्ही ते सॉल्व करू शकाल. होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. प्लीज लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.